मी राहुल सिद्धप्पा साबणे बायोफॅक्टर इंडिया लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आहे। तर या ठिकाणी साहेब आपण आपल्याला 3 मार्च रोजी आपण जे काही बायोएक्सेल ट्रिओ आणि 1919 मध्ये डेमो दिलेला, बरोबर, त्या डेमोविषयी आज मी तुमच्याकडे साहेब अपडेट घेण्यासाठी आलो आहे। तर आपल्याला 3 मार्चच्या रोजी आपण जे डेमो दिला आहे त्याविषयी आपलं 2 मिनिटात आपण मनोगत सांगावं आणि आपलं परिचय करून आपण सुरुवात करावी साहेब। ठीक आहे। माझं नाव वसंत बापू मगदूम। ओके। आपल्या फर्मचं नाव आहे न्यू वसंत कृषी केंद्र कोची। ओके। आपल्याला 3 मार्चचा डेमो दिला होता सर तुम्ही। ओके साहेब। डेमोमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की हे बघा ज्याच्यामध्ये आम्ही 2 हे केलं, त्याच्यामध्ये जर्मिनेशन काहीच झालेलं नाही। हां, 19 आपलं ड्रिप इरिगेशनचं वापरलं होतं। ओके साहेब। तर काही जर्मिनेशन झालेलं नाही। ओके साहेब। ओके। आणि हे बायोएक्सेल जे ट्रायल दिलता आपण, हां साहेब, त्याच्यामध्ये शूटची जाडी बघा आणि उगवण क्षमता प्रत्येक ह्याला आलेला आहे। हां साहेब। आणि उगवण चांगली झालेली आहे। ओके। चांगली जाडी आहे, पानाची कॅनोपी चांगली आहे। ओके साहेब। प्लस कुठल्याही प्रकारचा रोग नाही, अक्षा मुरडा काही नाही। ओके। चांगल्या प्रकारची उगवण क्षमता झालेली आहे। ओके साहेब। असं वाटतं की याचा पांढऱ्या मुळांची वाढ पहा। पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे झालेली आहे। बरोबर आहे सर। त्याच्यामध्ये असं झाले सर काहीच जर्मिनेशन झालेलं नाही। बरोबर आहे सर। तसंच राहिलेलं आहे। ओके सर। दोघांना सेम पाणी सेम डेला केलं होतं सगळं, पण हा डिफरन्स आम्हाला जाणवलेला आहे सर। ओके साहेब, एकंदरीत तुम्हाला बायोफॅक्टर कंपनीच्या प्रोडक्टविषयी आता तुमचं मत काय आहे साहेब? छान आहे। सेंद्रिय बेस असल्यामुळे त्याचा रिझल्ट पण आम्हाला म्हणजे आता हे दिसतातच आणि मागं पण वापरलं आम्ही। ओके सर। रिझल्ट चांगले आहेत। ओके साहेब। आणि सर्वांनीही वापरलं तर काय प्रॉब्लेम नाही, चांगला आहे। ओके साहेब। ओके, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल बायोफॅक्टर कंपनीविषयी? हे करू शकतो, कारण असं आहे की आता रासायनिक खताचे दर पण भरपूर वाढलेले आहेत। ओके। प्लस त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय ऑर्गॅनिक कर्ब याची डिफरन्स भरपूर झाल्या। ओके। त्यामुळे बऱ्यापैकी ही खतं वापरली, हां साहेब, बजेटचा पण विचार केला तर फायदेशीर होईल आपल्याला। ओके। आणि रिझल्ट पण चांगले आहेत। ओके साहेब। ओके। आपल्याला यातून बेनिफिट होईल, शेतकऱ्याला कमी बजेटमध्ये ओके जास्त उत्पादन निघेल। ओके। शेतकरी यामध्ये फायदा देऊन जाईल सर। ओके साहेब, धन्यवाद साहेब। ओके सर।